इथे वरती आईकडे आली आणि आईने मस्त वरे उकडवले आहे. तर बघू शकते इथे मी वांगे आणले, गावठी म्हणजे गावरान वांगे ना, गावठी वांगे. तर इथे मस्त ज्वारीच्या भाकरी चालल्या भाजी करायची आहे. तर वैभवने मस्त छान सिंपल पद्धतीने त्यांचं पद्धत वापरून अशी मस्त भाजी केली आहे. आणि हिंग टाकायचं. तर अशी फोडणी एकदम मस्त झालेली आहे. आता डायरेक्ट याच्यामध्ये अशी तर आता मी इथे नैवेद्य दाखवते देवाला. तर इथे बाजरीची भाकर, हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि आज आहे मस्त चंपाषष्ठी. चंपाषष्ठीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी रेडी झाली, म्हणजे घरातलं माझं सगळं आवरलं, मस्त आंघोळ झाली, की हेअर वॉश केली. काल नव्हते केली, आजच केली हेअर वॉश. आणि ना मस्त देवाची पूजा करायची आहे. आणि खाली मी फुलं आणण्यासाठी गेली होती. मस्त छान फुलं आणलेली, रांगोळी काढली छानपैकी. तर आता पूजा करून घेते. तर चंपाषष्ठीचं कसं सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते. वेगवेगळं तळी भरणं, कोणी तळी भरतं, कोणी काय काय करतं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहे. माझ्या मम्मीकडे कसं असायचं, आता आमच्या वणीला माझं माहेर कसं वणी आहे, वणीला मोठी यात्रा भरते. नंतर आगोण्याला मोठी यात्रा, मामाच्या गावाला मोठी यात्रा भरते. तिथे मस्त 12 गाड्या ओढतात, महाप्रसाद असतो. वणीला पण 12 गाड्या ओढतात आणि तिथे पण महाप्रसाद असतो. आणि कसं मग मम्मीने कसं यात्रेमध्ये जायचे, म्हणजे मंदिरात जायचे, पूजा वगैरे करायची. आणि तिथे काय म्हणतात आपलं नैवेद्य दाखवायचे, बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत किंवा मग वांग्याची चटणी असायची ना, त्याचं नैवेद्य दाखवायचे. आणि माझी मम्मी कसं नाही जमलं तर मग घरी देवाला आपल्या बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीतचं नैवेद्य दाखवायची. तर तीच पद्धत मी पण करते इथे. जरी मंदिरात वगैरे जायला जमलं नाही, पण घरी मी पूजा वगैरे सकाळची करून घेते. संध्याकाळी मस्त बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरलेली वांगे वगैरे असं करते आणि छान नैवेद्य दाखवते देवाला. तर असंच करते मी नेहमी. आणि सकाळी मस्त पूजा करून घेते. तर इतकी मजा यायची ना, आम्ही आगोण्याला तिकडे जायचो यात्रेला, इतकी मजा यायची. तर माझे बाबा पण होते. तर मस्त जायचो आणि कुस्ती वगैरे बघायचो, कारण माझे बाबा पण एकदम कुस्तीपटू होते, कुस्ती खेळायचे ते. तर खूप दिवस ते आठवतात. मस्त जायचो आम्ही यात्रेमध्ये आणि खूप फिरायचो इकडे तिकडे आणि मजा यायची यात्रेमध्ये फिरायला. आणि तेच आता मी म्हटलं चला पूजा करून घेऊ. इथे आवडलेलं माझं सकाळी मस्त नाश्ता झाला, चहा झाला आणि स्वयंपाकाचं म्हटलं तर खिचडीच टाकणार आहे. आणि संध्याकाळी मस्त आपलं बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरलेली वांगे किंवा मग वांग्याची चटणी वगैरे असं काहीतरी करेल मी. तर आता पूजा करून घेते.
इथे मस्त पूजा झालेली आहे. आता मस्त केस ड्राय करून घेते कारण नाही व्हायची की लगेच मला सर्दी होते. तर आता केस ड्राय करून घेते. तर आता इथे बाहेर चालली मस्त ड्राय करते आणि छान ऊन पडलेले बघू शकता. तर आता इथे माझे केस मस्त असे विंचरून झाले म्हणजे ड्राय करायला एकदम पटकन इझी जातात. पण आताच ड्राय होऊन गेली माझी उन्हामध्ये. तर चला आता मी आवरते आणि थोडं बाहेर पण जायचंय दुपारी आणि कारण वांगे पण आणायचे आणि मला बाजरी पण दळायला टाकली. त्या दिवशी जमलंच नाही बाजरी टाकायला. तर आता बाजरी पण टाकून देईल जाताना आणि मैदानी घेऊन येईल आणि वांगे भेटले तर वांगे पण घेऊन येईल. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. यारा इकडे बघ. तर इथे वरती आईकडे आली आणि आईने मस्त वरे उकडवले आहे. तर बघू शकते इथे. तर हे कंदमुळ आहे वरे, त्याची खूप छान भाजी होते. तर आता याच्यात घेते मी. तर इथे आईने असे दिलेले आहे वरे आमच्या झाडाला आलेले. कोणाला माहिती नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता मी ना परत एकदा शिट्टी काढून घेईल, कुकरमध्ये लावून देईल कारण थोडेसे शिजलेले आहेत. तर आता इथे गच्चीवर आली बघते झाडं वगैरे. चला तर वरती टेरेसवर आली आणि तुम्हाला दाखवते मस्त आमचे टोमॅटो. तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवले होते तेव्हा कच्चे होते, आता इतके रेड रेड झाली बघू शकता, एकदम मस्त झालेले आहे. आणि हे आईनेच लावले होते. इकडे पण आता एक झाड लावलं आणि इकडे ना मिरचीचं झाड छोटंसंच आहे तरी इतक्या मिरच्या म्हणजे कळ्या आलेल्या आहे. आणि आपल्या ना याला काय म्हणता लिंबूला पण खूप कळ्या आलेल्या आहे. इथे बघू शकता इथे इथे म्हणजे आता खूप लिंबू येणार आणि इथे लिंबू सुद्धा आलेला आहे या साईडला. इथे दिसत असेल तुम्हाला कळ्या खूप आलेल्या आहे. मस्त बंद झालं वरती आणून ठेवलं म्हणजे कसं छान ऊन पण मिळतं आणि पाणी पण इथेच पाणी आहे लगेच पाणी टाकून देतो. आणि आमच्या ना या आंब्याला मस्त मोहर आलेला आहे बघू शकता इथे किती सारा मोहर आलेला आहे. आणि गवती चहा तर आंबे पण येतील मस्त. तर तेच आता वरती आईंकडे आली होती ते वरे घेण्यासाठी. म्हटलं चला वरती गच्चीवर जाऊन तुम्हाला पण दाखवू टोमॅटो वगैरे. आणि इकडे पण आंबा आहे पण याला अजून नाही का आलेलं नाही आहे मोहर, येईल पण लवकरच. आणि इकडे आमचा ड्रॅगन फ्रूट आणि ससा आमचा तुम्हाला दाखवायचा होता ससा. तर हा आमचा ससा जॅक बघू शकता केवढा जाडा झाला आहे. तर त्याला मी आता नाही हे देते गवत घे कोणतं खाते. तर हे ड्रॅगन फ्रूट ना मी याच्यानेच लावलं होतं बियाणे आणि इतकं मोठं झालेलं आहे. तर आता ना कधी येतील काय माहिती बघू वाट आता. तर मस्त लावलेलं इथे ठेवलेलं आहे म्हणजे इथेच आम्हाला बांधून देता येईल दोरीला. तर अशी एवढी झाडं आहे फक्त आणलेली टेरेसवर. तुम्हाला कशी वाटेल नक्की मला कमेंट करून सांगा. इकडून कशी हवा आहे त्याच्या उलट्या बाजूला. 1 2 3 आता आम्ही बाहेर चाललेलो आहे थोडंसं आवरलं मी आणि कियाला इथेच थांबते विहान पण येईल. तर कसं येताना वांगे पण आणायचे आणि मी ना हे घेतलेलं आहे कपडे बदलायला नाही का मी आणलेले ब्रँड हब मधले. आणि आपलं हे बाजरी पण दळण्यासाठी घेतलेली आहे. आता जाता जाता ना बाजरी पण टाकून देईल गिरणीमध्ये म्हणजे संध्याकाळी मस्त भाकरी वगैरे करणार. तर ऊन काहीच नाही आहे, मस्त वातावरण छान वातावरण आहे. तर आता निघूच आम्ही. चला तिकडे गेल्यावर बोलते तुमच्याशी. आणि मला हरभऱ्याची भाजी पण भेटली तर ती पण आणायची आज, ती पण करेल मी. चला तर आता घरी आली त्यात आणि इतकी गर्दी होती ना गावात तर मग मी काही शूटच केलं नाही. आता चहा ठेवते आणि मस्त भाज्या भेटलेल्या आहे मला.
तर मी वांगी आणली गावठी, म्हणजे गावरान वांगे आहे ना, गावठी वांगे काट्याची, ते आणलेली मस्त गोल गोल भरून करण्यासाठी. आणि अजून दुसरे वांगे आणलेले, तर 2-3 वांग्यांची मी जी भरीत असेल चटणी भाजून वगैरे, तर ही आता ही भाजीसाठी मस्त आणली की गोल गोल आणि एकदम काटे असतात. गावरान वांगे कसं ओळखायचे की गोल असतात एकदम आणि त्याला भरपूर सारे काटे असतात असे, इतके टेस्टी लागतात ना. तर मग मी हे अर्धा किलो आणले, 20 रुपये पावशेर होते, तर मग 40 रुपयाचे एवढे वांगे. आणि हे मी भाजी करणार आहे मस्त भरून, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून भरून. आणि त्याच्यानंतर मग मला ना एक ठिकाणी गेली, दुसरे वांगे भेटले होते, तर ते थोडेसे, हे गावला नाहीये पण असेच ग्रीन आहे, तर हे मी भाजून वगैरे करणार आहे, भाजून चटणी. तर असे बघू शकता, हे वेगळे थोडेसे डिफरंट आहे. आणि मस्त वालाच्या शेंगा भेटलेल्या आहे, पावटा म्हणतात त्याला, तर ते पण मी एक दिवस करेल तेव्हा दाखवेलच तुम्हाला. तर बघू शकता अशी छोटीशी साईज असते वालाच्या शेंगांची, तर याला पावटे वाल म्हणता, काहीतरी म्हणतात त्याला. तर अशी वाल आहे, एकदम छोटे, गावरानच आहे हे पण. तर धुवून आली आणि मस्त हे पण आणलेले, काय म्हणता, कोथिंबीर, नंतर माठाची एकदम फ्रेश भाजी आणलेली, बघू शकता ती माठाची किती फ्रेश आहे, एकदम मस्त. आणि ना आपलं हे पण आणलेलं, काय म्हणता, ही गावरान कोथिंबीर आणली आज टाकायला त्याच्यामध्ये वांग्यांमध्ये, तेव्हा छान लागते. टोमॅटोज आणलेले आहे, नंतर ही भाजी पण आणलेली आहे, काय म्हणतात, हरभऱ्याची भाजी नाही का, ती पण आणलेली आहे. तर एवढ्या मस्त छान भाज्या घेऊन आली, माझ्या अशा आवडत्या भाज्या घेऊन आलेली मी एकदम. तर आता इथे मी चहा ठेवणार आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागणार. आणि बाजरीचं पीठ घेऊन गेलो पण काही लक्षातच नाही राहिलं टाकताना, आम्ही तसंच गावात घेऊन गेलो आणि टाकलंच नाही. मग आता वैभवला बोलली की मी ज्वारीच्या भाकरी करेल, तर त्याच्यासोबत वांग्यांच्या भाजीवर ज्वारीच्या पण छान लागतात. तर म्हटलं चला ज्वारीच्या भाकरी, पीठ पण आहे ज्वारीचं, तर ज्वारीच्या भाकरी, वांग्याचं भरलेली वांगे आणि वांग्याचं भरीत म्हणजे भाजून वगैरे चटणी, असं प्लॅन आहे. आणि आपलं हे पण मी करेल, काय म्हणतं, आपलं हरभऱ्याची छोटीशी थोडीशी भाजी करेल ती पण. तर असा स्वयंपाक असणार आहे. आणि भात आणि आपलं हे भाकरी. तर कियारासाठी आम्ही मस्त तिला डॉक्टर सेट आणलेला आहे, ती खूप खेळते ना, तर इथे डॉक्टर सेट आवडला तुला, दाखवला आजीला, काय म्हणे आजी. तर इथे एवढा आहे शेंगाचं कूट, तेवढा बस होईल मला. तर बघू शकता असे मस्त गावरान वांगे सडच्या दिवशी किती छान वांगे भेटले मला. हे तिकडेच भेटतात खेड्यावर वगैरे, पण मला भेटले मस्त, मी खूप हॅपी झाले. तर आपल्याकडे कसे नसते हेच भेटतात, जांभळे वांगे भेटतात, नंतर असे चोपडे असतात ना ते वांगे भेटतात, पण मग ते नाही आवडत मला. पण हे वांगे इतके आवडतात, याच्यात मस्त बिया पण असतात, छान पण लागतात, असं चव मस्त येते. मस्त घेतलेले आहे. आणि आता हे मी धुवून घेते एक साईडला, स्वयंपाकाची तयारी करते पटापट. इथे वांगे ना मी मस्त धुवून आणि पाण्यात ठेवलेले आहे, मीठ टाकलेलं आहे म्हणजे काळी नाही पडण्यासाठी. काय खाल्लं का. आणि याचे काटे काढून ना घे. कियाराला कोथिंबीर खूप आवडते, कच्ची कोथिंबीर ती खाते. आणि काटे काढून अशी 4 चिरा दिलेले आहे, बघू शकता. तर इथे मस्त मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे. आता मी मसाला तयार करते पटापट, सिंपल मसाला आहे. आता हे आहे ना आपलं शेंगदाण्याचं कूट काढून घेते त्याच्यात, आणि त्याच्यात भरपूर सारी कोथिंबीर आणि आपले रेग्युलर मसाले असतात ना, मी कोल्हापुरी मसाला टाकणार मस्त, तो छान लागतो मला. कोल्हापुरी मसाला, नंतर आपली लाल तिखट मिरची पावडर आणि बाकी ना हळद वगैरे असं टाकून द्यायचं. जिरा पावडर, धना पावडर असेल ते पण टाकायचं, मी काही ते नाही टाकणार. आणि बाकीचं फक्त सिंपल करणार आहे. कोल्हापुरी मसाला, तर याच्यातच मिरची, 2 चम्मच हळद आणि आपला कोल्हापुरी मसाला, काय कोथिंबीर, मीठ चवीनुसार. आणि ना आता एवढं मसाले करून घेतली बघ, मीठ, मसाले आणि कोथिंबीर आणि आपल्या शेंगाचं कूट टाकलेलं आहे. आणि हे आईंनी बाजरीचं पीठ दिलं नैवेद्यापुरता, मी बाजरीची छोटी भाकर करणार. आणि आमच्यासाठी ना सगळ्यांना ज्वारीच्या भाकरी करणार. तर हे फक्त देवासाठी मी नैवेद्यासाठी करणार बाजरीची भाकर छोटीशी.
तर हे पीठ दिले त्यांच्याकडे होतं ना, म्हणून मग दिले. तर आता ना ह्याच मसाल्यामध्ये तेल टाकणार असे थोडेस आणि भरून घेणार मस्त मसाले. तर आहे ना असं हे असं पाणी टाकून यूज करून ठेवा. बघू शकता असं स्टफिंग केलेलं आहे मस्त. आता वांगी भरून घेणार. कियाला एक प्लेट काढते का याच्यातून? खालून डिश काढ बरं. एक खाली 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 बघ ना असेल. तर असं भरून घेतलेलं आहे बघू शकता वांग. ते छान दिसतंय. नाही मोठी. तर इथे मी वांगे भरून घेतलेले बघू शकता असे. किती छान दिसतंय ना. तर असे वांगे भरून घेतलेले आहे आणि याच्यात थोडासा मसाला होता त्यात पाणी टाकून घेतलेला आहे. तर आता हे वांगे ना डायरेक्ट फोडणीने देणार मी कढईमध्ये किंवा मग एखादं पॅन आपलं मोठ्या कढईमध्ये हे वांगे टाकून जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून द्यायचं, झाकून आणि चांगली शिजू देणार आणि वरतून फोडणी देणार. तर असं करायचं आहे. तर अशी माझी आजी करायची. कोणी कोणी कसं डायरेक्ट फोडणी देतं. तर हे मी आधी पाण्यात शिजून घेणार आहे आणि मग नंतर वरतून फोडणी देणार मस्त. तर आता हे पाण्यात टाकते शिजण्यासाठी. तर चला आता मी बाकीचं तयारी करून घेते, भाकरी वगैरे भात वगैरे आणि त्याच्यानंतर मग. तर इथे मस्त ज्वारीच्या भाकरी, आता एकच भाकर बाकी आहे आणि नैवेद्यासाठी थोडीशी करणार याची बाजरीची भाकर आणि आम्हाला ज्वारीची भाकरी आणि वैभव आणि मी यांसाठी पोळ्या करणार आहे 4-5, कारण ते जास्त काही भाकरी खातात घरी. तर त्याला आता फोडणी देणार मस्तपैकी. तर चला जेव्हा फोडणी दिली ना त्यावेळेस दाखवेल तुम्हाला. तर आज माझं एवढं स्वयंपाक झालेला आहे. मस्त वांग्याचं भरीत झालंय, भाकरी पण झालेलं आहे आणि मी तुम्हाला बोलली होती की याची हरभऱ्याची पण भाजी करायची आहे. तर वैभवने असं छान सिंपल पद्धतीने त्यांचं पद्धत वापरून अशी मस्त भाजी केलेली आहे. इथे बघू शकता. तर मस्त चटणी वगैरे टाकलेली आहे, त्यात हिरव्या मिरच्या लसूण असं कुटून वगैरे मस्त त्याच्यात टाकलेलं आहे. इतकं छान वास येतोय ना. आणि मला सगळं स्वयंपाक झालेला आहे. आता मी फक्त पीठ मळून ठेवलेलं आहे. तर ते आता विहान आणि वैभव पुरता पीठ मळून ठेवलेलं आहे. गरम गरम पोळ्या करणार. इथे माझ्या भाकरी पण झाल्या बघू शकता. एवढ्या आईंसाठी माझ्यासाठी दादांसाठी केल्या. आणि इथे आपली भाजी पण मस्त शिजलीच आहे आय थिंक. आता गॅस बंद करते आणि आता त्याला फोडणी द्यायची मस्त. भरपूर साला लसूण सोडणार. तर आता आपण मस्त जे भरलेली वांगी होती ना तर त्याला फोडणी द्यायची आहे. तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यात तेल टाकलेले 3 चम्मच, कारण याच्यामध्ये काहीच तेल टाकलं नव्हतं. याच्यामध्ये असं पाण्यामध्ये वांगी शिजवलेले आहेत आणि आता वरतून फोडणी द्यायची. माझी आजी द्यायची, म्हणजे माझ्या आजीची आई द्यायची, माझी पणजी. तर तेव्हा कशा अल्युमिनियमच्या पळी असायच्या तर तेव्हा मस्त छान फोडणी अशी दिली जायची. तर मी तीच पद्धत वापरणारी मस्त. आता तडका पॅन मध्ये फोडणी देणार. तर भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आणि तो कट करून घेतलेला आहे असा. तर आता तो याच्यात टाकते. बघू शकता खूपच तापलेलं आहे तेल. आणि ना मी आता काय करते, गॅस ऑफ करून देते. तर त्याच्यात जिरे टाकायचे आहे. नंतर इतका छान वास येतो. मोहरी टाकायची आहे आणि कढीपत्ता टाकायचा आणि हिंग टाकायचं. त्याला अशी फोडणी एकदम मस्त झालेली आहे. आता डायरेक्ट याच्यामध्ये अशी टाकून द्यायचं. तर अशा पद्धतीने माझी आजी फोडणी द्यायची. इतका छान वास येतो ना. आणि बघू शकता इथे छान आपल्या भाजीला तरी आलेली आहे मस्तपैकी ह्या पद्धतीने. तर आपली मस्त गावरान वांग्याची भरलेली वांगी तयार झालेली आहे. माझ्या आजीची स्पेशल रेसिपी आहे ही. तर कशी वाटली नक्की सांगा. आता नैवेद्य दाखवून घेणार. आता मी सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर म्हणून कशी. आता मी इथे नैवेद्य दाखवते देवाला. तर इथे बाजरीची भाकर, भात घेतलेला आहे मस्त वाटीमध्ये. इथे पाणी घेतलेलं आहे आणि आपलं वांग्याचं भरीत म्हणजे भरलेली वांगे मस्तपैकी. तर असं छोटंसं काढून घेते एक आणि असं याच्यावरच टाकते भातावर. आणि आपली वैभवने मस्त केलेली भाजी, आपली याची काय म्हणता हरभऱ्याची भाजी
मस्त आज एकदम गावरान पद्धतीचं जेवण आहे सगळं. आणि इथे पाणी घेतलेलं आहे आणि थोडं गोडसाठी ना थोडीशी साखर पण टाकते. तर असा आपला नैवेद्य बघू शकता बाप्पासाठी. मस्त चंपाषष्ठीच्या निमित्ताने मस्त आपली पूजा करून घेऊ. आता सकाळी आहे ना मी फुलं ठेवलेले होते मस्त पैकी इथे. आणि आता हा नैवेद्य इथे ठेवून देणार मी बाप्पाजवळ. आणि पाणी आता दिवा लावून देते. तर मस्त आईंना पण देऊन आलेली मी भाजी वगैरे सगळं जेवण. तर नैवेद्य पण दाखवला, तुम्ही बघितलं असं नैवेद्य दाखवला, आईंना पण देऊन आली. आणि ना आता आम्ही पण जेवण करून घेऊ थोड्या वेळाने, कारण भूक लागली. मी सकाळी ना जेवलीच नव्हती जास्त, म्हणजे काहीच खाल्लं नव्हतं. आणि वैभव त्यांनाच केलेलं फक्त. तर तेच मस्त गेली बाहेर आणि खूप गर्दी होती आज. इतके वांगे घेत होते ना, इकडे तिकडे नुसते वांगेच घेत होते. आणि मला जशी पाहिजे तशी वांगे भेटतच नव्हते. फायनली ते भेटले मला. एक ठिकाणी दिसले मस्त गावरान वांगे आणि शेतकरीच होते विकायला, तर त्यांच्याकडे दिसले ते गावरान वांगे आणि मी पटकन घेऊन टाकले. तर आणि भाकरीसोबत पण मस्त खाता येईल त्याच्यामुळे मग भरलेली वांगी केली. आणि मस्त त्याच्यासोबत हे वैभवने केलं आपली हरभऱ्याची भाजी थोडीशी, आणि पोळ्या पण केल्या मी, भात खाला आणि सगळंच झालेलं मस्त. आणि खूप छान झालं. सकाळची पूजा वगैरे झाली आणि ना त्याच्यानंतर आता पण पूजा करा आणि आईला वरती जेवण दिलं. आता आम्ही पण जेवण करून घेऊ. तर तेच कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला, चंपाषष्ठी स्पेशल. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. आणि माझ्या आजीची स्पेशल वांग्याची भरलेली रेसिपी पण आवडली असेल आणि नक्की करून बघा घरी. कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्ही जर करता असेल तुमच्या घरी तर नक्की मला कमेंट करून कळवा की आम्ही पण ह्याच पद्धतीने करतो. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आणि जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.